आज आपण शिकणार आहोत, की परफेक्ट जर तुम्हाला ब्लाउज हवा असेल, फिटिंग तुमची परफेक्ट हवी असेल, तर माप कसं घ्यायचं? बघा, मी मुद्दामून असा टी-शर्ट घातलाय, ज्याचे जे शोल्डर्स आहेत बघा, इथपर्यंत आले. जे की माझे ॲक्चुअल शोल्डर इथे संपतायत, बट इथे आलाय. दिसतंय? शिवाय या टी-शर्टला कुठलाच आकार नाहीये. ह्याला फ्रंट बॅक असं काही नाहीये. हे कुठूनही कसंही घातलं तरी सेमच आहे. बघा, हे कसं बल्की आहे. ह्याला शेप नाहीये कुठलाच. सो हे असं डब्यासारखं आहे. मुद्दामून मी असं घातलंय कारण जेव्हा तुम्ही माप घ्याल त्यावेळेस जरुरी नाहीये की तुमचं कस्टमर तुम्हाला हवंय तसे परफेक्ट साइजचा ब्लाउज किंवा परफेक्ट साइजचा ड्रेस किंवा असं काहीतरी घालून येतील, की ज्याच्यामध्ये तुम्हाला शोल्डर व्यवस्थित कळेल किंवा तुम्हाला शेप कपड्यांना असेल, की ज्याच्यामुळे तुम्हाला माप घ्यायला सोपं पडेल. असं नाही होणार. तुमच्या मनाप्रमाणे नेहमी नाही होणार. म्हणून लक्षात घ्या, तुम्हाला पॉइंट्स काही लक्षात ठेवायचेत, की कुठे-कुठे, कसं-कसं माप घ्यायचं आणि कुठल्या गोष्टी आहेत त्या टाळायच्या. सगळ्यात पहिले सगळ्यांना मागची उंची आणि पुढची उंची याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम होतो. लक्षात घ्या, जे प्रोफेशनल लेव्हलचे जे ब्लाउज आहेत आपले, त्याच्यामध्ये आपल्याला पुढची उंची आणि मागची उंची वेगळी-वेगळी मोजावी लागते. ठीक आहे? तर आता अनफॉर्च्युनेटली मला इथे कोणी हेल्पला नाहीये. सो मी तुम्हाला फक्त दाखवू शकते, की मागची उंची तुम्हाला कोणाला तरी हेल्पला घ्यावी लागेल. ठीक आहे? सो इथे तुमचं जे काही शोल्डर आहे, ॲक्चुअल तुमच्या अंगावरचं शोल्डर आहे ह्याचा मध्य, म्हणजे जिथून तुमची ब्राची किंवा स्लिप व्हॉटएव्हर यू आर वेअरिंग अंडर, तर त्याचा जो मध्य आहे, त्या मध्यावर तुम्हाला टेप पकडायचा आहे. ठीक आहे? इथे मध्यावर टेप पकडायचा आहे आणि सरळ, एकदम सरळ तुम्हाला जिथे तुमच्या बघा, नेहमी माप घेताना साइडला उभं राहायचं कस्टमरच्या. कधीही पुढे किंवा मागे उभं राहायचं नाही. साइडला उभं राहायचं. साइड प्रोफाइलनी तुम्हाला सगळ्या बाजू, सगळ्या जागा व्यवस्थित दिसतात. आता बघा, जिथे तुमची बुबी आहे, तुमचा हा बघा, हा हा फुल बस्टचा भाग आहे. हा अंडर बस्टचा भाग आहे. ठीक आहे? हा अंडर बस्टचा भाग आहे. त्यानंतर हा अंडर बस्टचा भाग आहे. म्हणजे जिथे पूर्ण बस्ट संपती आपली, तिथे अंडर बस्टचा भाग आहे. त्याच्या 2 किंवा 2.5 इंच खाली तुमच्या ब्लाउजची ॲक्चुअल उंची असली पाहिजे. ठीक आहे? म्हणजे तुमच्या बुबीज कव्हर झाल्यानंतर थोडासा भाग. सो बघायचंय तुम्हाला कुठून कुठपर्यंत, हे आता समज इथून आडवं धरलं, कुठपर्यंत जातंय हे? चला इथपर्यंत जातंय. बघूया, टेप पकडायचा आणि तिथे तुमचं जे पण माप आलंय, ठीक आहे? ते तुमचं ॲक्चुअल माप असतं. आता माझं 13 येतंय. ठीक आहे? सो तुम्हाला असं मागची उंची मोजायची आहे. कुणीतरी हेल्पला घ्या. स्वतःचं माप मागच्या उंचीचं घेऊ नका किंवा जो तुम्हाला ब्लाउज परफेक्ट येतोय मागून, त्याच्यावर फक्त मागची उंची मोजा. ठीक आहे? आता पुढची उंची कशी मोजायची आहे बघा. त्यानंतर इथे शोल्डरच्या बरोबर मध्यावर ठेवलंय मी. त्यानंतर माझं जे फुल बस्ट आहे, पूर्ण त्याच्यावरून ब्लाउज जसा आपला बसणार आहे, तसं मी माप घेतेय. बघा, इथून मी पूर्ण टेप फिरवलाय असा. मी तिरकी का उभी राहिली तुम्हाला सगळ्या बाजूनी कळावं. त्यानंतर मी बरोबर इथून इथपर्यंत हात पकडलाय असा. हे बघा. आता तुम्ही म्हणाल का? काय गरज? मागची आणि पुढची एकसारखी उंची आपण का नाही घेऊ शकत? बघा, तुम्हाला मी एक्झाम्पल देते. बघा, इथे 14.5 आलं माझं आणि मागे सेम ह्याच लेव्हलला जेव्हा मी घेतलं, तेव्हा माझं 13 आलं. बघा, हा आकार एवढा कव्हर झाल्यानंतर 1.5 इंच माप आपलं एक्स्ट्रा आलं. ठीक आहे? सो तुमचे हे बघा, जितके हा जो फुल बसचा भाग आहे, जितका मागे असेल, जितका छोटा असेल, जितका कमी असेल, तेवढं तुमचं पुढचं माप हे कमी येणार आहे. तेवढं मागच्या मापापेक्षा, म्हणजे समज तुमच्या बुबीज कमी असतील, तर मागचं माप आणि पुढच्या मापात फार काही फरक नसणार आहे. पण काही लोकांना कप साइज जास्त असते. तर तुमचं माप पूर्ण कव्हर होऊन इथपर्यंत येणार आहे. सो ते जास्त असणार आहे. म्हणजे मागच्या उंचीपेक्षा पुढची उंची तुमची 3 इंचाने सुद्धा जास्त असू शकते आणि इट्स कम्प्लिटली नॉर्मल. असं नाहीये की बाबा का, म्हणजे आमचं, मला बरेच जण WhatsAppला मेसेज करतात, की "मॅडम, आमचा प्रॉब्लेम हा होतोय, की मागची उंची आणि पुढची उंचीमध्ये 3-3 इंचाचा फरक येतोय. असं कसं? दॅट इज सो स्कॅरी." असं काही नाहीये. तुमच्या जर कप साइज मोठी असेल, तुमची ही बाजू आत असेल आणि ही बाजू वर असेल, तर पूर्ण माप कव्हर होऊन यायला ते माप तेवढं लागतं आणि ब्लाउज छान बसतो तुमचा, जर ती उंची तुम्ही व्यवस्थित घेतलीत तर. आता शोल्डरचं माप. सगळ्यात पहिले लक्षात घ्या, शोल्डर तुम्हाला कुठे सुरू होतोय ते लक्षात घ्यायचंय. आता मी हे मुद्दामून असं का घातलंय? तुम्हाला कळलं पाहिजे, कस्टमर तुमचं काहीही घालून येऊ दे, काहीही, अगदी काहीही. तर तुम्हाला रिकॉग्नाइज करता आलं पाहिजे. बघा, आता माझी नॅचरली जशी बॉडी आहे ना, तसं इथे क्रीज येतीये.
चूण येतेय, बरोबर? आपली बॉडी जशी वळते तशी आपल्याला चूण येते. मग आता ही जी चूण आहे, ती चूण मला दाखवतीये, की बाबा हा तुझ्या बॉडीचा पार्ट आहे. जो हात जी मूव्ह होते ना माझी बॉडी, बरोबर की नाही? जिथे खड्डा पडतो, जिथे मूव्ह होतंय, तिथे माझा हात सुरू होतोय म्हणजे इथपर्यंत माझं शोल्डर आहे. कळलं? कसं ओळखायचं की तुमचं शोल्डर कुठून कुठपर्यंत आहे ते? काही लोक काय करतात, सरळ या टोकापासून या टोकापर्यंत पकडून देतात. मग ते शोल्डर तुमचं जास्त झाल्यामुळे तुम्हाला मग खांदे उतरायचा प्रॉब्लेम होतो डीप नेकमध्ये. पण ज्यावेळेस तुम्ही डीप नेक बनवता, पुढचा आणि मागचा डीप नेक असतो, त्यावेळेस तुम्ही हे एक्स्ट्रा घेतलेलं शोल्डर असतं ना, ते त्याच्यामुळे खांदे पडतात. तुम्ही कितीही परफेक्ट ड्राफ्टिंग केली तरी सुद्धा. सो लक्षात घ्या, मी तुम्हाला दाखवते आता. मला माहित नाही मागून मी कॅमेराच्या बरोबर उभी आहे की नाही, आय डोंट नो. तर बरोबर टेप असा पकडायचा आहे आणि तुमचे जिथे जिथे तुमचे शोल्डर्स आहेत, जिथे तुमचा शोल्डर संपतायत आणि बाही चालू होतीये, त्या मापावर तुम्हाला असं पकडायचंय व्यवस्थित. ठीक आहे? असं व्यवस्थित पकडायचंय आणि तुम्हाला तुमचं शोल्डर मोजायचंय. ठीक आहे? आता असं मोजल्यानंतर तुमचं शोल्डर कधी चुकीचं येणार नाही. ठीक आहे? त्यानंतर शोल्डरचं माप झाल्यानंतर सगळ्यांना प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे टक्स पॉइंटमध्ये. टक्स पॉइंट म्हणजे काय? तुमच्या छातीचा सगळ्यात हायेस्ट पॉइंट. म्हणजे तुमच्या बस्टचा हायेस्ट पॉइंट. मग तुमच्या शोल्डरला बघा, प्रत्येकाची चेस्ट अशी लिफ्टेड असेलच असं नाही. बऱ्याच महिलांनी बाळाला दूध पाजल्यामुळे त्यांची छाती ओघळलेली असते अँड इट्स कम्प्लिटली नॉर्मल. पण जर तुम्ही माप चुकीचं घेतलं, ओघळलेल्या छातीचं माप घेतलं, तर ते तुम्ही फिटिंग ब्लाउजची ड्राफ्टिंग करताना तेवढंच टाकणार, ते चुकणार, बरोबर? तर शक्यतो तुम्हाला शक्यतो असं करायचंय, की त्यांना सांगायचं, की असा एखादा परफेक्ट ब्लाउज घालून या, की जे तुमच्या बॉडीला बरोबर परफेक्टली होल्ड करेल आणि व्यवस्थित तुमची चेस्ट बसलेली असेल. पण एखादी महिला असेल, जी ॲक्चुअलमध्ये आता करंट सिच्युएशनमध्ये जी बाळाला दूध पाजतीये आणि ती नाही तुम्हाला एखादी परफेक्ट ब्रा वगैरे घालून तिचं साईज देऊ शकत. सो त्यावेळेस काय करायचंय तुम्हाला, टक्स पॉइंटचं जे माप आहे ते कसं काढायचं मी तुम्हाला सांगते. संपूर्ण छातीचा चौथा भाग घ्यायचा, संपूर्ण छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये जर महिलेची उंची कमी असेल, ती बुटकी असेल, तर अर्धा इंच अधिक करायचं. मध्यम उंची असेल, तर पाऊण इंच अधिक करायचं आणि उंची खूप जास्त असेल, तर 1 इंच अधिक करायचं. अशा पद्धतीने मोजलेला जो टक्स पॉइंट आहे तो कधीही चुकीचा येत नाही. बऱ्यापैकी क्लोज टू ॲक्चुअल माप ते येत राहतं. ठीक आहे, आता आपण मोजूया अंगावर कसं बघतात. तर बरोबर मध्ये सेंटरला आपल्याला टेप पकडायचा आहे आणि आपला टेप सोडून द्यायचा आहे. बघा, जो तुमच्या छातीचा हायेस्ट पॉइंट असतो, जिथे तुमचा टेप उचलला जातो, ठीक आहे? म्हणजे तुमचे जिथे निप्पल्स असतात, तिथे तुमच्या टक्स पॉइंटचं माप असतं. त्याला अपेक्स पॉइंट पण म्हणतात. ठीक आहे? सो हा जो टक्स पॉइंट आहे, तो तुम्हाला ॲक्युरेट घ्यायचा आहे. इथे तुम्हाला कुठलंही माप कमी जास्त होऊ द्यायचं नाही. बरोबर परफेक्ट टेप आला पाहिजे तुमचा. ठीक आहे? टक्स पॉइंटचं माप झाल्यानंतर बऱ्याच स्टुडंटला प्रॉब्लेम येतो मुंढा खोलीचं माप मोजताना. बघा, मुंढ्याचं माप काही लोकं इथेच मोजतात. म्हणजे जिथे माझा आता हे टी-शर्टचं हे आलंय ना, शोल्डर आलंय ना, तिथे मोजतात. म्हणजे मी दाखवते तुम्हाला, मोजतात, असं मोजतात. हे असं, असं. आता विचार करा, ब्लाउज आपला वर चढणार आहे. कारण तुमचं शोल्डर इथे संपतंय, बाही तर इथे चालू होते ना तुमची. मग जिथे बाही चालू होतीये, तिथे तुम्हाला मुंडा खोलीचं माप टाकायचंय. मग इथेच जर तुमची बाही फिट झाली, तर ती वर जाईल का? इथे चढेल का? नाही चढणार. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, पूर्ण टेप असा छान पकडायचा आहे व्यवस्थित आणि त्यानंतर मग मुंडा खोलीचं माप मोजायचं. बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही पिंच मारायचं नाहीये किंवा असं टाईट पकडायचं नाहीये, असं खेचायचं नाहीये त्याला. अतिशय सहज घ्यायचंय हे माप. ठीक आहे? जितकं कमी आवळाल तितकं व्यवस्थित तुमचं माप येईल. आता मुंडा खोलीचं माप आपल्याला फक्त फिटिंग टाकायला लागतं. त्याचं आपल्याला दुसऱ्या कशासाठी लागत नाही. त्यानंतर आहे आपल्या संपूर्ण छातीचं माप. ठीक आहे? संपूर्ण छातीचं माप टाकताना बघा, कस्टमरचं माप घेताना कधी पण साईडला उभं राहायचं, जेणेकरून तुम्हाला मागे टेप सरळ आहे का ते दिसलं पाहिजे. मागे टेप जर खाली उतरला तर तुमचं माप एक्स्ट्रा येतं. ठीक आहे? सो बरोबर तुमचा टेप सगळ्या बाजूनी समान अंतरावर आहे का, हे तुम्हाला बघता आलं पाहिजे आणि ते बघितल्यानंतरच तुम्हाला हे असं जिथे तुमचा टच पॉइंटचं माप आहे, तिथेच तुम्हाला संपूर्ण छाती मोजायची आहे. बऱ्याच ब्लाउजमध्ये आपल्याला अप्पर चेस्टचं माप लागतं. मग छाती एकदम जिथे मुंड्यामध्ये सुरू होतीये आपली वरची,
वरची छाती म्हणतात त्याला, तिथे बरोबर असा टेप पकडायचा. बघा, मागे पण मी समांतर टेप पकडलाय, तुम्हाला जर दिसत असेल तर, आणि पुढे सुद्धा मी असा एकदम दाबून टेप घेतलाय. बघा, अजिबात माप सोडलं नाहीये. हे ड्रेससाठी घेत नाहीये आपण, ब्लाउजसाठी माप घेतोय. त्यामुळे हे माप एकदम परफेक्ट आलं पाहिजे. त्यानंतर बरेच लोकं अंडरबस्टचं सुद्धा माप घेतात चेक करण्यासाठी, ठीक आहे. सो अंडरबस्ट म्हणजे तुमची संपूर्ण बुबीज जिथे संपतायत तिथलं माप, ठीक आहे. सो इथलं माप पण तुम्ही असं घेऊ शकता. पण मी बऱ्यापैकी अंडरबस्ट इन्क्लूड नाही करत, कारण तुम्ही जर चेस्टचं आणि टक्सचं माप बरोबर टाकलं तर अंडरबस्टचं माप एकदम परफेक्ट येतं, ठीक आहे. त्यानंतर संपूर्ण तुमचं ब्लाउज जिथे संपणार आहे तिथला कंबर घेर, त्याला पण तुम्हाला कस्टमरच्या साईडला उभं राहायचंय. साईडला उभं राहिल्यानंतर तुम्हाला कळतं तुमचा टेप वर जातोय, खाली जातोय, कुठल्या बाजूनी कसा येतोय, तुम्हाला याचा अंदाज येतो, ठीक आहे. आता बाही लांबीचं माप. बाही लांबीचं माप मोजताना बघा, आपलं शोल्डर इथे संपलेलं आहे, आपली बाही इथे म्हणजे आपला हात इथे चालू झालाय. त्यामुळे तुम्हाला सुरुवात काय करायची आहे, इथून तुम्हाला पकडायचंय आणि मग तुम्हाला सरळ बाहीची लांबी घ्यायची. मग तुम्हाला किती आवडतीये त्यानुसार, ठीक आहे. दंडघेर घेताना मात्र हात तुम्हाला असा फोल्ड करायचा आहे. बघा, सरळ हात केल्यानंतर जे दंडघेर घ्याल त्याच्यापेक्षा असा दुमडल्यानंतर जे काही मसल्स असतात हे ह्याच्यामुळे थोडंसं माप एक्स्ट्रा येऊ शकतं. नंतर फिटिंगला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून हात सरळ न ठेवता असा फोल्ड करूनच तुम्हाला दंडघेराचं माप मोजायचंय. बघा, मी दाखवते तुम्हाला. असा हात फोल्ड करायचा आणि मगच दंडघेराचं माप तुम्हाला मोजायचंय. त्यानंतर गळा. बघा, पुढचा गळा तुम्ही तिरपा पण मोजू शकता. तुम्हाला किती हवाय, ठीक आहे. तिरपा मोजू शकता किंवा सरळ पण मोजू शकता. तुमच्यावर आहे, तुम्हाला कसं मोजायचंय. आता सरळ जर मोजला तुम्ही पुढचा गळा, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायचंय, की तुमचे जे फुल बस्ट आहे, तुमचा जो कप एरिया आहे, तो कुठपर्यंत येणार आहे? तुमचा बुबीजचा जो भाग आहे, तो कितीपर्यंत तुम्हाला झाकलेला हवाय? या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करायचा आहे, जेव्हा तुम्ही सरळ टेप पकडता तेव्हा. आणि जेव्हा तुम्ही तिरपा टेप पकडता, त्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की तुम्हाला इथे जर डीप घ्यायचं असेल, तर मग ती डेप्थ इथे पण तर जाईल. सो दोन्ही बाजूनी तुम्हाला विचार करायचा आहे. तर आता आपण सरळ समोर टेप पकडला, तर बघा, मी युजुअली 7 किंवा 7.5 गळा ठेवते आणि व्ही नेक असेल, तर मी 8 गळा प्रिफर करते, असं तिरपं पकडून, ठीक आहे. तर तुम्हाला तुमचा गळा कसा मोजायचा, सेम मागच्या बाजूला पण तुम्ही अशा पद्धतीने गळा मोजू शकता. आता पॅकनेक मी ज्यावेळेस शिकवला, त्यावेळेस बरेच स्टुडंट्स मला म्हणाले, की "मॅडम, पॅकनेकचं तुम्ही गळ्याचं माप घेऊन दाखवा कसं घ्यायचंय ते." तर ते मी तुम्हाला सांगते पॅकनेकचं माप कसं घ्यायचं. तर बघा, जो काही आपला गळा आहे ना, त्या गळ्याचा मध्य, ठीक आहे. जो काही मध्य आहे आपल्या गळ्याचा, त्या बरोबर गळ्याच्या मध्यावर तुम्हाला असा राउंडमध्ये टेप पकडायचा आहे. बघा, बोटही ठेवायचं नाहीये मध्ये, आवळायचं नाहीये अजिबात किंवा लूजही ठेवायचं नाहीये. परफेक्ट अल्हाद तुम्हाला टेप पकडायचा आहे आणि जिथे तुमचा टेप टच होतोय ते तुमचं गळ्याचं राउंडचं माप असेल. बऱ्याच पॅकनेकला, बऱ्याच प्रकारच्या बोटनेकला हे माप तुम्हाला लागतं आणि याच्यामुळे एकदम परफेक्ट तुमच्या ब्लाउजची फिटिंग येते. जर अशा पद्धतीने तुम्ही माप घेतलं तर तुमचा ब्लाउज कधीही चुकणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.